नमस्कार मित्रो, टीका पचवण्याचे मार्ग, टीका कशी पचवावी या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत। कालच्या भागातही या विषयाच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे। मागचा भाग सुद्धा पाहण्यासाठी तुम्ही हनुमंत भोपाळे या YouTube चॅनेलला आपण भेट द्या। ते इंग्रजीमध्ये नाव आहे, तुम्ही सर्च मध्ये जायचं। YouTube जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये सर्च असते, त्याच्यामध्ये हनुमंत भोपाळ्याचं नाव टाका, मग तुम्हाला हे माझे सगळे व्हिडिओ ऐकायला भेटतील। तर आज आपण टीका पचवण्यासाठी काय करावं या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। मित्रांनो, टीका ही सकारात्मक असते, नकारात्मक असते, सत्य असते, खोटी असते, असे टीका असते। तर या टीकेला तुम्हाला पचवावं लागेल। टीका होते यामुळे माणूस त्रास होत, टीका झाली म्हणून माणसाला त्रास होत नाही। टीकेला हाताळता न आल्यामुळे, टीकेला पचवता न आल्यामुळे माणसाला त्रास होतो। बघा, समुद्रामध्ये पाणी आहे म्हणून जहाज बुडते का? नाही। तर जहाजाला जेव्हा छिद्र पडतात किंवा काही वादळ येते त्यामुळे जहाज जर पाण्यामध्ये बुडू शकते, अनेक काही कारण असतात। तर त्याच पद्धतीनं आपल्याला टीका झाली म्हणून आपल्याला त्रास होत नाही। आपण त्या टीकेला नकारात्मक पद्धतीनं घेतो। आपल्या भावनाच या जगाविषयीच्या, आपल्या अपेक्षाच्या जगाविषयीच्या चुकीच्या आहेत। कारण आपल्याला जे वाटत राहते ना, लोकांनी आपली जयंती साजरी करावी रोज, आपली दिवाळी साजरी करावी रोज। पण दिवाळी साजरी जशी होते आपली, तसा आपला शिमगाही साजरा होत असतो। आपल्याला ओवाळ्या गायल्या जातात, तसंच आपल्याला शिव्याही दिल्या जातात। म्हणून आपल्याला नेहमी ऊन पाऊस सहन करण्याची क्षमता पाहिजे, गरमी आणि थंडी सहन करण्याची क्षमता पाहिजे। तसंच स्तुती आणि टीका पण सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे। त्यासाठी ती विकसित करावी लागते। ती विकसित कशी करायची? तर तुम्हाला कोणकोणत्या शब्दांचं भय वाटते, कोणकोणत्या वाक्याचं भय वाटते, तर ते सगळे वाक्य लिहून काढा आणि मनाला सांगा, रे हे वाक्य बोललं माझ्या विरोधात, काहीच फरक नाही, काहीच फरक नाही, काहीच फरक नाही, काहीच फरक नाही। असा एकावर प्रयोग करून बघा। तुम्हाला असं जरी बोललं तरी काही फरक पडत नाही, तसं जरी काही बोललं तरी काही फरक पडत नाही। अशा पद्धतीनं तुम्हाला मानसिक तयारी करावी लागेल। असं कसं बोलला, असं कसं बोलला, तसं कसं बोलला, अरे तर बोलणारच आहे। मग काय तुला मार्ग आहेत की नाही? तर त्यानं जर बोललेलं तुझ्याकडं काही रेकॉर्ड असेल, त्याचे रेकॉर्डिंग करून जर तुझ्याकडे कोणी दिलेलं असेल, तर ते रेकॉर्डिंग घेऊन तू त्याला कोर्टामध्ये खेचू शकतोस। त्याच्यावर पोलीस केस तुला करता येते, किंवा चार माणसाला समजून सांगता येते गरजच वाटली तर। पण असं भयभीत आणि अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही। काल मी सांगितले तुम्हाला या संदर्भाने, तरी टीका ही सगळ्यांवर होते, सगळे टीका करतात। टीका कोणावर झाली नाही सांगा बरं? एखादा माणूस असा आहे तुमच्या सहवासात, त्याच्यावर एकही शब्द कोणी बोलला नाही। तुम्ही ज्यांना देव समजता त्या देवावर सुद्धा टीका होते। रामावर टीका होते, श्रीकृष्णावर टीका होते, सगळ्यांवरच टीका होते। त्याच्यामुळं तुम्ही काही यापेक्षा मोठे नाही आहेत ना। स्वतःला काय समजता तुम्ही? आणि तुम्ही करणार काय टीका? तर मित्र हो,
यामुळं असा विचार करा की ही टीका ही गोष्ट अनिवार्य आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला कशाचंच काही वाटत नाही. माझ्यावरच टीका होते, माझ्यावरच हे लोक यामुळे टीका करतात, या द्वेष बुद्धीने टीका करतात, या कारणाने टीका करतात. अरे सगळ्यावर सगळ्या कारणाने टीका होत असते. हे एकदा आपण समजून घेतलं की टीका पचायला सोपं जाते. टीका का होत आहे बाबा? ते कारणानं होत असेल तर संपलंच ना, विषय संपला. ते तू ज्या कारणाने टीका होत आहे ते करू नका तुम्ही. आता विनाकारणच टीका होत असेल, विनाकारण टीका होत असेल तर नाईलाज आहे तुमचा. तोंडावर होत असेल तर उत्तर देत ते माघार आहे तर कोणालाही बोलतात, राजालाही बोलतात. तर टीका जेव्हा होते असेल तर ती काही सत्य आहे का? सत्य असेल तर काय करायचं? स्वीकारायचं. असत्य असेल तर काय करायचं? नाकारायचं. सत्य असत्य, सत्य असत्य मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य जर तुम्हाला माहित आहे ना, मग लोक काय बोलतात त्याला काय अर्थ असत नाही. लोक काय बोलतात याला काही अर्थ असत नाही, असा विचार करायला तुम्ही शिका. सगळ्या संतांवर टीका झाली म्हणून तुकोबाराने म्हटलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याला त्याच्यामुळे एक प्रकारे दिशा मिळते, आपल्या चुका लक्षात येतात. म्हणजे टीकेचे फायदे एकदा लिहून काढा. तुमच्याही जीवनामध्ये अमुक व्यक्तीने टीका केल्यामुळे तुम्ही जे चांगला निर्णय घेतला, त्यामुळे कसा फायदा झाला, किंवा महापुरुषांनी टीका झाल्यामुळे कसा निर्णय घेतला, कसा, म्हणजे अभ्यास करावा थोडा. केवळ हसी मजाकचे व्हिडिओ पाहत बसणं, किंवा उगा कुचाळक्या करत बसणं, किंवा दुसरं नको तेच मिळवत बसणं, व्यसन करत बसणं, हे जीवन नाही. थोडा अभ्यास करत जा या सगळ्या मानवी वृत्ती प्रवृत्तीचा. वेगवेगळे काही कविता, शास्त्र, हे सुद्धा थोडं वाचलं पाहिजे. मी याचा अर्थ विनोद वाचू नये असं म्हणत नाही, विनोदी सुद्धा आवश्यक आहे जीवनामध्ये. पण हे जीवनातलं ज्ञान सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. महापुरुषांचे चरित्र, आत्मचरित्र आपण वाचले पाहिजे. त्यामुळे आपल्याला कळते या माणसाने टीका कशी पचवली, ह्या माणसाने टीकेचं विष कसं पचवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये हा एक किस्सा सांगितला जातो. बाबासाहेबांना एक जण म्हणाला, बाबासाहेब तुमच्यावर आम्ही एवढी टीका केली तर तुम्ही कधी गर्भगडीत झाला नाही, कधी अस्वस्थ होऊन बसला नाहीत काम सोडून देऊन. बाबासाहेब म्हणाले की अरे मी काही मातीचा ढेकूळ आहे का विरघळून जायला? अरे असा रॉक सॉलिड आहे की प्रवाहाला दिशा देण्याची माझ्यामध्ये ताकद आहे. तुम्हाला जर असा आत्मविश्वास असेल तर तुम्हाला सांगतो टीका तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही. तुमच्यातला आत्मविश्वास तुम्ही कधीच गमावून बसायचा नाही. आत्मविश्वास गमावलेला माणूस जगण्याला लायक असत नाही मित्र. टीका तर सहनच करू शकत नाही. आणि आता काहीच नव्हतं, आपलं सगळं इम्प्रेशन डाऊन झालं असं काही जणाला जेव्हा वाटते टीका झाली की, तेव्हा ते काही जण आत्महत्या करतात. तर मित्र, टीका हे सगळं माझे हे जे स्पीच आहेत, अनेक या विषयाच्या अनुषंगाने माझं लेखन पण आहे. यशाचा राजमार्ग या ग्रंथामध्ये यावर सविस्तर मी लिहिलेलं आहे. 12 पुस्तकं झाले माझे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जीवन जगण्याचे कौशल्य शिकवलेले आहेत. तर ते बघा. तर तुम्हाला मी सांगायचा हेतू हा आहे की सगळ्यांवर ही जी टीका होते यांनी ती पचवलेली आहे. नको तितक्या
जो जीवनातून उठवणाऱ्या टीकाही केल्या आहेत. पण त्यांनी कधी इम्प्रेशन डाऊन झालंय असं वाटलं की माणूस डाऊन व्हायला लागतो. इम्प्रेशन ही गोष्ट मित्र, कोणीतरी चार माणसाचे तुम्हाला चांगलं म्हणतात तर तुमच्यावर टीका झाल्याने ते वंगळं म्हणतील, एवढीच जर तुमची इम्प्रेशनची व्याख्या असेल तर तुम्ही ती बदलून टाका. इम्प्रेशन म्हणजे आपल्याला आपल्या आपलं कार्य समजा. फक्त आपण कार्य केलं हेच आपलं इम्प्रेशन, एवढंच समजायचं. माझं एवढं काम झाले बाबा, हेच माझं इम्प्रेशन. याला तुम्ही काही माना नका मानू, काय मला काय देणं घेणं नाही. माझं इम्प्रेशन, माझं काम, संपलं. आणि मग ते तुमचं इम्प्रेशन वाढवणं म्हणजे तुमचं काम वाढवणं, बस संपलं. याच्याशिवाय इम्प्रेशन म्हणजे दुसरं काही असते जगात याच्यावर तुम्ही डोक्यातून काढून टाका. तर तुम्हाला जर हे टीकेचं विष पचवायचं असेल, हे टीकेचं विष पचवायचं असेल तर तुम्ही लोकांच्या नजरेत काय आहात यापेक्षा तुम्ही तुमच्या नजरेत काय आहात हे तपासा. तुमच्या नजरेत तुम्ही वीक असाल तर तुम्ही लोकांच्या टीकेने वीक होत जाल, दुबळे होत जाल. म्हणून तुमच्या नजरेत तुम्ही बेस्ट राहा. आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट, आय एम अ बेस्ट, आय एम अ विनर, आय कॅन डू इट. मी सत्य आहे. तुम्हाला काय बोंबलायचं आहे ते बोंबला. मनगटावर तेल टाकून बोंबलत फिरा, बँड लावून बोंबलत फिरा, लाऊडस्पीकर लावून बोंबलत फिरा, नाचत बोंबलत नाचा, बोंबला, काय करा. माझं काहीच वाकडं होत नाही. कारण जेव्हा हे सत्य तपासलं जाईल त्यावेळेस मी काय खरा निघेल. मी गारा नाही, हिरा आहे. हिरा ह्या भावना आणि भूमिकेत जगा म्हणजे तुम्ही या टीकेने वीक होणार नाही, दुबळे होणार नाहीत मित्र. हे सगळं तुम्हाला हे प्रेरणादायी ऐकावं लागेल, प्रेरणादायी वाचावं लागेल. कारण मेंदूलच खाद्य जो माणूस असं प्रेरणादायी वाचून, प्रेरणादायी ऐकून, प्रेरणादायी ज्या ज्या गोष्टी करून, चांगल्या कृती करून जगत राहतो ना, त्याच्या चेहऱ्यावर कधीच टीकेनं तो व्यथित झालेला फारसा आपल्याला दिसत नाही. म्हणून तुम्हाला एकच सांग, कचऱ्याची जागा देवघरात नसते. कचऱ्याची जागा कुठे असते? कचरा पेटीत असते. तसं तुम्ही झालेली नको ती टीका आहे ना, तुमच्या जर मेंदूत तुम्ही घेऊन बसलात तर मेंदूचा उकिरडा होऊन जातो. तुम्हाला सवय लागलेली आहे नको त्या गोष्टी नको तिथे ठेवायच्या. कुठं कोणती गोष्ट ठेवावी, काय करावं याची अक्कलच नाही ना. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. म्हणून जीवनाचं व्यवस्थापन आपल्याला नीट करता येत नाही, ही आपल्या जीवनातली भयानक समस्या आहे. लोकांच्या बोलण्याचं व्यवस्थापन आपल्याला लावता आलं, त्याची वाट व्यवस्थित लावता आली पाहिजे. आपल्याला आपल्या दिशेने येणारे बॉल, जसे व्हॉलीबॉल खेळत असताना आपल्या दिशेला येणारा बॉल आपल्याला सहजतेने परतवता आला किंवा तर आपला विजय होत असतो. तसं हे शब्द आपल्याला परतवता आले पाहिजे व्यवस्थित पद्धत. त्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे, सामर्थ्यवान पाहिलं पाहिजे, प्रवीण असलं पाहिजे. त्या जसं खेळात प्रवीण असला म्हणजे त्याला चांगला खेळ खेळता येतो, तसं या जीवन जगण्याच्या कौशल्यामध्ये जर प्रवीण असलो तर आपल्याला हे लोकांचं बोलणं आपल्याला नीटपणे हाताळता येते. आणि आपल्याला हे बोलणं नीटपणे ज्यांना हाताळता येत नाही ती माणसं हताश, निराश, उदास होतात आणि ती किडलेले होऊन जातात. त्यांना आता याला टीकेमुळे जे भयभीत होतात ना, त्यांना 24 तास वाटत राहते माझ्यावरच टीका व्हायला लागली. इथं बसले होते ना, माझ्या विरोधातच बोललेत, माझ्या विरोधात बोलतात, माझं त्यांना देखवतच नाही, माझ्याच विरोधात बोलत राहतात. असा हा रोग माणसाला लागलेला असतो मित्र. मग तो माणूस नेहमी अस्वस्थ असतो, उदास असतो, निराश असतो, त्याला कामात मन लागत नाही, कोणाला बोलावं वाटत नाही.
मग तो बोलला तरी चिडूनच बोलतो, बोलला तरी संशय घेऊनच बोलतो, त्याला कोणावरच विश्वास राहत नाही. हे मानसिक दुबळेपणाचं लक्षण आहे मित्रांनो. म्हणून त्यासाठी हे जगाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला शिकाल. आणि दुसरा एक हेतू म्हणजे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, माझी कृती आणि युक्ती सत्य आहे का? तुम्ही बघा ना, कारण का प्रॉब्लेम काय माहितीये का, आपलं चुकच असलं तर लोकांनी बरोबर म्हणावं हे सोडून द्या. तुमचा हेतू शुद्ध आहे का ती गोष्ट करण्यामागे? जरी चुकलं तरी माझा हेतू शुद्ध होता, चूक झाली, तुम्ही मान्य करा. त्यानंतर तर मन व्यापक करा. मन काय करा? तुम्हाला व्यापक करावं लागेल, मन विशाल करावं लागेल. हे सहन करण्याची क्षमता तुम्हाला वाढवावी लागेल आणि तरच तुम्ही टीका पचवू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ध्येयवादी बना. तुम्हाला काय करावं लागेल? ध्येयवादी बनावं लागेल. जोपर्यंत तुम्ही ध्येयवादी बनणार नाही, तुमच्या कामामध्ये तुम्ही मग्न होत नाही, ध्येयपूर्तीच्या कामामध्ये तुम्ही मग्न होणार नाही, तेव्हा तुम्हाला अनावश्यक विचार करायला वेळ मिळतो. आणि जेव्हा रिकाम मन हे डेंजर असतं. म्हणून तुमच्या मनाला कामात ठेवा. त्यामुळे लोक काय बोलाले त्याकडे बघायला तुम्हाला वेळ मिळणार नाही. आणि असं सांगा जगाला, मला हे नको ते ऐकायला कानच नाहीत म्हणा, नको ते ऐकायला. दूषित द्वेषबुद्धीनं खोटं नाटक, कटकारस्थानातून जे विष समोर आले बोलण्याचं त्याने ठरवलेलं असते, ते बसतात. धुऱ्या पिऱ्या बसतात. धुऱ्या पिऱ्या जे बसून जे ठरवतात ते आपण असं बोलू, हा तू असं बोल, मी असं बोलतो, त्यानं असं म्हणते बघ, मग तेव्हा आपण असं म्हणू. मग ह्या धुऱ्या पिऱ्याचं हे ठरलेलं असते. आणि या धुऱ्या पिऱ्याचा कट तुमच्या जर लक्षात आला नाही तर मग त्यांच्या बोलण्याला तुम्ही सत्य मानून बसता आणि तुमचा सत्यानाश होऊन जातो. अरे ते कटात बोलत असतात, तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणून दुसरं एक म्हणतात, मान्य करा. खरं कोणी बोलो, मग धुऱ्या बोलो, पिऱ्या बोललो, खरं बोलला आलाय ना, हा बरोबर आहे पिऱ्या, माझं चुकलं र भाऊ, चुकलं र भाऊ, मला वागा, माझ्या लक्षात आणून दिलंस पिऱ्या. आणि धुऱ्या, तुम्ही दोघं ना मस्त तुम्ही सगळ्यांचं हित करण्यासाठी, कोणाचं काय चुकते काय नाही यासाठी वेळातला वेळ काढता आणि आम्हाला सांगता. खरं तर तुमची या गावामध्ये खरं तर दोघांचाही पुतळा नक्की आम्ही उभारू, तुमचा जय जयकार करू रे, असं त्यांना म्हणा. तुमचं कल्याण हो रे, अशा पद्धतीने भावना व्यक्त करा. म्हणजे खरं असेल आणि खोटा असेल तर बोला, तुम्हाला काय बोलायचे ते बोला रे, काय फरक पडत. तुम्हाला जेव्हा लोकांनी टीका करू नये, मला त्रास होते, जर असं कधीच सांगू नका. तुम्ही जर मला टीकेचा त्रास होते असं जर सांगितलं तर लोक मुद्दाम येतात तुम्हाला, अरे चल जाऊन येऊ, त्याला जरा चिडवून येऊ, त्याला जरा असं चिडवून येऊ, मग म्हणतात लोक तुमच्याकडे यायला सुरुवात करतात. जर तुम्हाला आणि तुमच्या लोकांच्या जर लक्षात आलं की त्याला काही बोलून काय फायदा नवर, आपलंच तोंड खराब करून घ्यायचं होय, त्यानं उगा हसते खत 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 खत. काही माणसं टीकाही केलं तरी खत 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 हसतात. हे तुमचं चुकलं जरी म्हणलं, ते तुमचं बरोबर नाही म्हणलं आणि जरी त्याचं बरोबर नसलं तरी ते काही म्हणत नाही, खत 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 हसतात. वा, हसतात, हसून ते विषय तिथं गारद करून टाकून देतात, काहीच म्हणत नाही, हसून टाकतात. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की हसत हसत ते तसं करतात किंवा ते असेच सांगतात. मग असं करावंच लागते, असं बोलावंच लागते रे, तुला काय कळते राजा, म्हणून त्याचं ते मान्य करून टाकू.
आपल्याला प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? आपल्याला प्रॉब्लेम आहे की सगळ्यांनी आपलं बरं असो, खरं असो, खोटा असो, सगळं राईट आहे म्हणा, हे सगळं चुकीचं आहे मित्र. तर तुम्हाला कामामध्ये तुम्ही मग्न राहा, ध्येयवादी बना, त्याचबरोबर क्षमा करून टाका. जर त्याचं समजा त्यानं बोललंय असेल, अरे त्याला क्षमा करून टाका, मनातून त्याला क्षमा करा. त्याला जाऊन सांगायची गरज नाही, तुम्ही मनानं त्याला क्षमा करून टाका. जागा बोलला असेल जाऊ दे म्हणे. आणि असाही एक विचार करा की मी जर त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं. कारण त्याची बुद्धीच केवढी, त्याच्यावर झालेले संस्कारच केवढे, त्याला जे मित्र सर्कल आहे तेच केवढं, त्यानं तेच ते घाणेरडं खात राहत असेल, जे चुकीचं हे असलं, चुकीचेच विचार ऐकत असेल, विषारी भावनाच तयार करत असेल, त्याला जगामध्ये काही चांगलं दिसतच नसेल, तर त्याच्याकडून तुम्ही जे अपेक्षा करता हे चुकीचे आहे. कुत्र भुकणारच ना असं. आणि मग तुम्ही जर कुत्राने गाणं गावं म्हणून जर अपेक्षा केलं तर कसं काय? त्याच्यामुळे तुमच्या अपेक्षा ह्या बदलून घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला जरासं टीका पचवायला. दुसरी गोष्ट, दुर्लक्ष करा. दुर्लक्ष, कोणी काही बोललं ना ऐकायचंच नाही. तुम्ही असं म्हण बाबा, तसं म्हण, असं म्हण, तसं म्हण, त्यानं असं म्हणलंय बाबा, त्यानं तसं म्हणलंय बाबा, ठीक ठीक ओके असं म्हणायला शिका. म्हणजे त्या माणसाला वाटते की त्यानं आपल्या बोलण्याला किंमतच देत नाही. जेव्हा त्यानं आपल्याला किंमतच देत नाही आपल्या बोलण्याला असल्या चुकीच्या, तेव्हा लोक तुमच्याकडे विरोधात बोलणंच थांबवतात. आणि तुम्ही चांगलं बोललं तरच कौतुक करता. हे जर त्यांच्या लक्षात आलं, बाबा तो माणूस चांगलं बोललो कौतुक करतो, मग तुमच्याविषयी चांगलं बोलतात. त्यामुळं तुम्ही सातत्यानं चांगलं बोलणाऱ्या बद्दल तुम्ही चांगले कौतुकाचे शब्द तुम्ही व्यक्त करत राहा. त्याचबरोबर खिलाडूवरतीने एखादा विषय खिलाडूवरतीने घ्यायला शिका. एखादा विषय तुम्ही खिलाडूवरतीने घेतला तर तुम्ही त्याचं तुम्हाला काही वाटत नाही, ते मनावर घेऊ नका. ते मला बोललंय प्रत्येक गोष्टी असं जे वाटते ना, प्रत्येक गोष्ट मलाच बोललंय, काय तुम्हाला काय आलं बोलायला त्यानं. तर बोललं तरी तुम्ही ते खिलाडूवरतीने जर तुम्हाला घेता आलं तरच तुम्ही याचं काही तुम्हाला त्रास होत नाही. एकदा एक व्यक्ती सांगत होता, या व्यक्तीनं माझ्याबद्दल असा केला, त्या व्यक्तीनं तसा केला, हे माणूस टीका करते, अमुक टीका करते, सांगू लागला. मी त्यांना म्हणलं, सर तुम्ही कोणावर टीका करत नाही? नाही 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 सांगा, प्रामाणिकपणे सांगा. म्हणलं तुमच्या हृदयावर हात ठेवून सांगा की तुम्ही कोणावरच टीका करत नाही. हा नाही करतो 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 करतो. मग करतो ना रे बापू, मग तुझ्यावर व्हायला ग बसते. मग आता म्हणजे हे सांगायचा हेतू हा आहे मित्र. तर हे सत्य आपण एकदा समजून घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये शब्द म्हणजे टीका असते, ही एक वाफ असते, याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. तुमच्या कामावर तुमचं काम सत्य, न्यायी, समाजाच्या हिताचं आपण ठेवा. तुमचं सामर्थ्य सातत्यानं वाढवत जगा. सातत्यानं सामर्थ्य वाढवा. सामर्थ्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा, तरच तुम्हाला या अशा चिल्लर लोकांच्या बोलण्याचा काही त्रास होणार. कारण तुम्ही जेव्हा जसं जसं उंच 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 जाल ना, तसं तुम्ही हे तुम्हाला त्यांची टीका ऐकू येतच नाही. खेड्यात बोललेला माणूस आहे समजा, खेड्यात बसून बोलायला खोरीला राहून काहीतरी बोलायलाय तुमच्या विरोधामध्ये,
आणि तुम्ही दिल्लीमध्ये राज्य करा, काय तुमचं वाकडं होत येतं ना, आणि तुम्हाला त्याचं काय ते ऐकू तरी येते काय? त्यामुळे तुम्ही तुम्ही त्या कोंडाळ्यात जाऊन बसू नका. एक जण म्हणलं, सर का झालं, अस्वस्थ आला, तिथं बसला होतात काय? काय अस्वस्थ का झालं? लोकावरही टीका केली त्यांनी, सगळ्यावरच केले, शेवटी बजावरही केले हो त्याच्यापाशी बसून. आणि तुम्ही काय केलं? सुरुवातीला हसलो, मजावर होऊ लागलं, तेव्हा मला माझं दुखू लागलं, मग आलं निघून. म्हणजे असं दुखून घ्यायचं काहीच कारण नाही. तर मित्र, तुम्ही कामात राहा, आणि कामात राहणं सुद्धा टीके पचवण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे. सगळेच मार्ग आहेत. आणखीन काही मार्ग तुम्हाला पाहिजे असतील आणि तुम्हाला माझ्याशी काही डिस्कस करायचे असेल तर माझा नंबर मी तुम्हाला देतो माझ्या ह्या YouTube चॅनलच्या खाली, किंवा आता मी तुम्हाला लिहून घ्या सांगतो. 9767046004. पुन्हा एकदा सांगतो, 9767046004. मला या नंबरवर, हा व्हॉट्सअप नंबर आहे, या नंबरवर मेसेज टाका. तुम्हाला काही तुमच्या मनात चालणारे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर दिले जातील. यथावकाश मी कामात असेल तेव्हा मी उत्तर देऊ शकणार नाही, पण जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा नक्की तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.